गुड मॉर्निंग. हॅलो सखीमय, तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी मॉर्निंग रुटीन. 8 आणि सकाळचे आज 8 वाजलेले. 8 पावणे 8 वाजता माझे मिस्टर बाहेर जातात आणि नेहमीप्रमाणे माझी मुलीची घरात पसारा करून ठेवतात. ते मी प्रथम आवरून घेते. हे बघा, सगळा पसारा करून ठेवलेला असतो त्यांनी. तो मला सगळा उचलावा लागतो. तिथल्या तिथं सगळं वस्तू ठेवावं लागते मुलं उठायच्या अगोदर. आज सॅटर्डे असल्यामुळे माझ्या मुलीला सुट्टी आहे. हे बघा, हे सगळं काही आवरून ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतर मी किचनचं काही आवरून घेते. टिफिनची काही भांडी असतात ती मी आंघोळीच्या अगोदरच आवरून घेते, जेणेकरून मला नंतर फ्रेश नाश्ता वगैरे बनवायला मी रेडी होते. काही चहाची कप आहे जे माझे मिस्टर नाश्ता वगैरे करून जातात ते. हे बघा, तिथल्या तिथं जागच्या जागी ठेवलं म्हणजे घरातली कामही लवकर आवरली ना, म्हणजे आपल्याला बराच वेळ भेटतो आपल्यासाठी. तर जेवढी आपण हळू कामं करतो तेवढं आपल्याला वेळ द्यावा लागतो. हे बघा, सगळी भांडी अशी व्यवस्थित ठेवून दिली ना, म्हणजे रात्रीची भांडी आपण व्यवस्थित अशा जागच्या जागी ठेवून दिली म्हणजे आपल्याला दिवसभर ती पडून तशी राहत नाही आणि घरी छान दिसताना आपल्या हाताशी तुमचे खूपच गोंधळ, किचनवर गोंधळ राहत नाही. त्यामुळे ती जागच्या जागी ठेवलेलं बेटर राहतं. आणि जेवढं आपण पटकन कामं आवरू तेवढं आपल्या सकाळी मॉर्निंगला आपण लवकर फ्री होतो आणि आपली बरीचशी कामं जे आपल्याला छंद असतात ते आपल्याला जोपासता येतात. जसं मला यूट्यूबसाठी काही काम करायचं असतं तेही मला करता येतं. हे बघा, काही भांडी असतात जी नाश्त्याची, चहाची असतात ती मी घेते आवरून. तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगत होते की आपण जेवढं लवकर कामं आवरू तेवढं लवकर आपण फ्री होतो. मुलांनाही वेळ देता येतो, त्यांचा अभ्यास घेता येतो. त्यामुळं मॉर्निंगला शक्य असेल तेवढं पटापट आवरून घेतलं म्हणजे बेटर राहतं. हे बघा, मी पटापट आवरून घेते. मला ॲक्च्युली आज मुलीच्या शाळेत जायचं असल्यामुळे मलाही आज लवकर आवरायचं होतं पटापट. ती माझी भांडी घासून झालेली आहे. हे बघा, मी किचन क्लीन करायला घेतलं. झालेली माझी भांडी आवरून. हे बघा, किचन मी छान पुसून घेते. आणि थंडी असल्यामुळे आज ऊनही खूप छान मस्त असं पडलेलं होतं, त्यामुळे खूपच छान फ्रेश वाटत होतं. हे बघा, माझी कामं झालेली तशी जवळजवळ. आता मी घरचा झाडू मारून घेते. सकाळी सकाळी झाडू मारला म्हणजे घर कसं प्रसन्न दिसतं. आणि लहान मुलं असल्यामुळं ते सकाळचंच छान असतं सकाळी सकाळी झाडू मारणं ते पण. आणि सकाळी मॉर्निंगला माझा योगा आणि एक्सरसाइज झालेली असते. तर मॉर्निंगला मी एक्सरसाइज आणि योगा नक्की करते, जेणेकरून आपल्याला दिवसभरामध्ये आपण थोडा तरी फार फिटनेससाठी आपण टाईम द्यायचा. जास्त नाही, 45 मिनिट जरी दिले तरी खूप असतात. तर हे बघा, बेल वाजली. माझे बाबा आलेले आमचे. तर बाबा 9 वाजेपर्यंत घरी येऊन जातात. तर या पद्धतीने आमची रुटीन असते सकाळची. ते बघा, मी रव्याचं पाकीट फोडते. आज मी उपीट बनवणार आहे रव्याचं. तर त्याकरता मी एका जारमध्ये रवा भरून ठेवते. तर उपीट बनवण्यासाठी आज उपमा बनवायचा आहे मला, त्यामुळे मी उपमा काढून घेतला. उपमासाठी मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे मी कट करून घेणार आहे. खरं तर सकाळ सकाळी खूप घाई असते. आज सॅटर्डे असल्यामुळे थोडं कमी म्हणजे काम कमी आहे. मुलीलाही जायचं नाही आहे, ती उशिरा उठते, त्यामुळं थोडंसं आरामशीर कामं चालू आहे. पण सासऱ्यांना माझा नाश्ता द्यावा लागतो, त्यामुळे मला 9:30 ते 10मध्येच त्यांना नाश्ता पाठवते.
हा जवळजवळ माझा उपमा तयार होत आला आहे. नाश्त्याबरोबर मला चहा प्यायला खूप आवडतो, त्यामुळे पहिल्यांदा चहा बनवायला ठेवलेला आहे. म्हणजे चहाची सुरुवात झाल्याशिवाय माझा दिवस काही नाश्ता मी म्हणजे मला चहा लागतोच. हे बघा उपमा तयार आहे. हा चाय एक साईडला ठेवलेला आहे मी. हे बघा माझा बच्चू उठला आहे. आमचा नाश्ता तयार झालेला आहे. आता मी बाबांना आणि माझी मुलगी उठलेली मुलीला आणि मुलाला दोघांनी नाश्ता चहा मध्ये बाळाला दूध. हे बघा माझा नाश्ता तयार झाला आहे, त्यासाठी मी खाण्यासाठी तयार आहे. नाश्ता पटकन आवरून मला मुलीच्या शाळेत जायचं होतं, त्यामुळे फटाफट नाश्ता करू. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.